नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत, आपल्यासमोर आहे बघा, पेपर आहे उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 2017 यामध्ये असलेला दुसरा जो काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका ए सेट याची असलेली प्रश्नपत्रिका आहे। यामध्ये आपण तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामध्ये आलेले जे काही प्रश्न होते यामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला यामध्ये एक पॅसेज आलेला आहे आणि त्या पॅसेजवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत। तो पॅसेज आपण बघायचा आहे आणि त्याला काय करायचं, त्यावरती आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे। बघा प्रश्न काय होता, पॅसेज बघा। विद्यावर्धिनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट चॅम्पियन दिस इयर, म्हणजे एका शाळेनं एक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत हायस्कूलनं। त्यामध्ये बघा, द स्टुडंट वेअर द टॉपर्स इन खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स अँड फुटबॉल। त्यांच्या शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत ते खो खो, क्रिकेट आणि ॲथलेटिक्स आणि फुटबॉलमध्ये काय आहेत तर टॉपर आहेत। दे ऑल्सो लिफ्ट द स्विमिंग ट्रॉफी, आणि मग ते त्यापासून म्हणजे स्विमिंग ट्रॉफी जो आहे त्यामध्ये सुद्धा ते काय आहे टॉपर आहे। सिटी हायस्कूल वेअर रनर अप, आणि त्याच्यानंतर सिटी हायस्कूल नावाची जी काही एक स्कूल आहे ती त्यासाठी रनर अप राहिलेली आहे। दे लॉस्ट द चॅम्पियन बाय 2 मार्क्स, आणि मग त्यानं ते 2 मार्काने काय केले होते ते हारले होते। ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला जो काही विचारलेला आहे त्यामधला तो होता, हाऊ मेनी स्पोर्ट आर मेन्शन इन अबो पॅसेज, म्हणजे किती खेळ यामध्ये तुम्हाला काय केलेले आहेत तर घेतलेले आहेत। आपण पाहू शकता खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स, फुटबॉल आणि लास्टला आहे स्विमिंग ट्रॉफी। तर हे किती आहेत बघू शकतो आपण। बघा यामध्ये किती खेळ दिलेत, 1 2 3 4 आणि 5। तर ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो काही आहे म्हणजे यामध्ये 5 स्पोर्ट्स जे काही आहेत ते मेन्शन केले होते, म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो होता 5 हा त्यातला बरोबर होता। नेक्स्ट क्वेश्चन होता, फाइंड द अपोजिट वर्ड्स ऑफ लॉस, म्हणजे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा होता लॉसचा। लॉसचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे जे काही त्यामध्ये असलेले पर्याय आहेत हे दोन्ही पर्याय त्यासाठी काय आहेत बरोबर होते। ठीक आहे, ऑन आणि लिफ्टेड असे जे काही पर्याय क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत ते दोन्ही पर्याय त्यासाठी बरोबर आहेत, म्हणजे ऑन जो काय हा शब्द आहे हा त्यासाठी उत्तर बरोबर असेल। तिसरा जो काय होता फ्रेंडशिप, तर कशासाठी काय चॅम्पियनशिप कशासाठी येईल असं त्यांनी विचारलं आहे। तर ऑप्शन पर्याय क्रमांक चॅम्पियन जो आहे तर फ्रेंडशिप, तर चॅम्पियनशिप असा जो काही ऑप्शन पर्याय क्रमांक 4 होता तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, आणि क्वेश्चन आहे चूज 1 करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा। आता त्याच्यामध्ये कॉमा जो काही विचारलेला आहे, कॉमा जो दिलेला आहे तो प्रॉपरली कुठे कॉमा असायला पाहिजे होता, हे अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला त्यामधून निवडायचं आहे। तर त्यामध्ये जे काही दिलेले बघा 2 नंबरचा जो पर्याय दिसतो, इफ वी गो डीप डाऊन इन द ओशियन देर इज नो सनलाईट, म्हणजे याचा अर्थ काय झाला की ओशियनपर्यंत तुम्हाला काय होतं तिथे थांबायचं होतं, आणि ते जे काही आन्सर असेल ते त्यातलं करेक्ट आन्सर होतं की इफ गो डीप इन द ओशियन, म्हणजे तुम्ही जसं जसं समुद्रामध्ये जाताल खाली तसं तसं तुम्हाला काय होणार जाणार लाईट किंवा प्रकाश मिळणार नाही, अशा पद्धतीचा अर्थ होता। 5व्या नंबरचा जो काही प्रश्न होता तो 5व्या नंबरचा प्रश्न होता चूज करेक्ट कंपॅरिझन। ठीक आहे, तर चूज करेक्ट कंपॅरिझन अशा पद्धतीने दिलं आहे, ॲज स्लो ॲज डॉट डॉट अशा पद्धतीनं त्याचं पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। तर 5व्याचं उत्तर बघा त्याच्यामध्ये काय आहे, तर 5व्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही 4 दिसतो स्नेल, हे त्यातलं काय आहे बरोबर पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे, कारण याच्यामध्ये बघा ॲज स्लो ॲज म्हणजे कोण स्लो चालतं, तर गोगल गाय जी काही असते ती काय करत असते स्लो पद्धतीने चालत असते। ऑप्शन पर्याय क्रमांक 4 दिसतो ते बरोबर आहे, स्नेल म्हणजे गोगल गाय। पुढचा जो काही प्रश्न आहे 6व्या नंबरचा तो प्रश्न असा आहे बघा, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स 5 o'clock अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे। तर 6 नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये कोणतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इथे वापरलं जाईल, तर याचा अर्थ इथे एस्ट्रॉफी वापरावं लागेल। एपेस्ट्रॉफी म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तो त्यातलं बरोबर पर्याय होतं। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न होता 7वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, द हट वॉज डॅश 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 द सी,
हट म्हणजे काय, तर हट म्हणजे झोपडी. अलग लक्षामध्ये, तर झोपडी कशाजवळ आहे, तर समुद्राजवळ आहे. म्हणजे याचा अर्थ तिथे असणारा जे काही पर्याय होता, ऑप्शन पर्याय क्रमांक 7 जो आहे नियर, म्हणजे झोपडी काय असायला पाहिजे, द हट वॉज नियर द सी, म्हणजे झोपडी समुद्राच्या जवळ होती. ठीक आहे. ऑन म्हणजे वर असेल, अबो म्हणजे वर असेल, इन म्हणजे आतमध्ये असेल, तर नियर म्हणजे जवळ असेल. तर याचा अर्थ नियर तिथे आपला पर्याय कसं असायला पाहिजे होतं, बरोबर असायला पाहिजे होतं. ठीक आहे. 8 नंबरचा जो काही प्रश्न आहे, 8 नंबरच्या प्रश्नाचं आपण बघूया उत्तर काय आहे. रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग ट्री प्लॅन्टेशन प्रोग्राम, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट इट. म्हणजे एक प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शीर्षक द्यायचे, ब्रीद वाक्य द्यायचे. अलग लक्षामध्ये मोठं म्हणजे ब्रीद वाक्य काय असायला पाहिजे. तर तुम्ही त्याच्यासाठी काय, ट्री प्लॅन्टेशनचा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, झाडे लावा झाडे जगवा किंवा झाडे लावण्यासाठी एक प्रोग्राम तुम्ही अरेंज केलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक ब्रीद वाक्य ठेवायचं आहे. ईच वन डॉट डॉट वन, तर याचा अर्थ असू शकतो ईच वन प्लॅन्ट वन, म्हणजे प्रत्येक एक जण झाड लावा असं. ठीक आहे. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो होता ते बरोबर होता. म्हणजे तुम्हाला ब्रीद वाक्य काय ठेवावं लागेल, ईच वन प्लॅन्ट वन, म्हणजे प्रत्येकानं एक झाड लावावे. 9 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे बघा, 9 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सांगितला आहे, सॉल्व द फॉलोइंग पझल्स. एक पझल्स सॉल्व करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, त्यांनी ब्लँक दिलेला आहे आणि एका ब्लँकमध्ये तुम्हाला एक पद्धतीनं काय करायचं आहे बघा, हे टाकायचं, अक्षर टाकायचं. ठीक आहे. तर तिथे कोणतं अक्षर तुम्हाला तिथे वापरायचं आहे असं त्यांनी विचारले. आता तिथे जे काही ऑप्शन तुम्हाला दिले आहेत या ऑप्शनमधला म्हणजे ई, एस, ए आणि ओ अशा पद्धतीने तुम्हाला तिथे अक्षर वापरायचं होतं. तर तिथे आपल्याला कोणतं अक्षर वापरावं लागेल, जेणेकरून तुमचा शब्द पण तयार व्हायला पाहिजे, म्हणजेच तिथे ओ वापरावं लागेल. म्हणजे WOLF, ओल्फ या शब्दाचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर ते होईल नातेवाईक, लांडगा, आणि FOLK फ्लॉक म्हणजे नातेवाईक अशा पद्धतीने किंवा लोक अशा पद्धतीने ते दोन्ही अर्थ तुम्हाला पूर्ण होतील. म्हणजे तुम्हाला तिथे वापरायचं होतं ओ. पुढचा प्रश्न दिसतोय बघा तुम्हाला, याच्यामध्ये एक हिडन अक्षर तुमचं लपलेलं आहे. ते हिडन अक्षर तुम्हाला सांगायचं होतं कोणतं आहे. तर सरळ आपण सांगू शकतो की याच्यामध्ये काय लपलेलं असायला पाहिजे, तर एच लपलेला असायला पाहिजे. म्हणजे जी काही CD आहे ती आपल्याला एच अक्षरासारखी दिसते म्हणून एच होता. 11 नंबरचा प्रश्न होता बघा, चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. तर मग PIG, पिग म्हणजे हे कुठे राहतो अशा पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे. तर पिग म्हणजे डुक्कर. तर डुक्कर जिथे राहतो ती जागा आपल्याला शोधायची होती. तर ती जागा आहे स्टे म्हणजे डुक्करवाडा. अलग लक्षामध्ये. तर याचे बाकीचे जे काही शब्द आहेत, केनेल म्हणजे आपल्याला माहिती असेल कुत्र्याचं घर असतं त्याला आपण काय म्हणतो, केनेल. त्यानंतर आहे स्टेबल म्हणजे घोड्याचा जो काही तबेला असतो त्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर डेनसाठी काही आपल्याला वापरता येणार नाही, मात्र स्टे जो काही आहे तर स्टे आपला आहे डुक्करवाडा, त्याला आपण काय म्हणतो, डुक्करवाडा. स्टे म्हणजे लिव्हिंग पिग प्लेस. त्यानंतर त्यांनी दिला बघा, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द ऑब्जेक्ट. आता याला आपण म्हणतो सन. आता सनचा रायमिंग वर्ड म्हणजे काय, तर सनसाठी याचा अर्थ तुम्हाला रायमिंग वर्ड म्हणजे सारख्या अक्षराचा शब्द शोधायचा होता. ते आहे फन, FUN. फन म्हणजे मौज मजा. नेक्स्ट होता, चूज द मिसमॅच पेअर फॉर द फॉलोइंग. मेन, डिअर, लीफ्स आणि ऑक्सन अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये लीफ आणि लीफ्स जो काही आहे ते पाने आणि पाने, याचा अर्थ ते जे काही आहे ते चुकीची जोडी आहे. बाकीचे जे तुम्हाला दिलेले आहेत तर लिंग त्यामध्ये आहेत माणसं, स्त्रिया, माणसं आणि बया, त्याच्यानंतर बैल आणि गाय अशा पद्धतीने तुम्हाला ते दिलेले आहेत, बैले. तर अशा पद्धतीने लीफ्स जे काही तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 ते त्यातलं आपलं मिसमॅच फॉलोइंग जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा क्वेश्चन्स आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स फॉर सीकिंग परमिशन्स. म्हणजे आपल्याला परमिशन घ्यायची असेल कुठेतरी जाण्यासाठी, म्हणजे आपण आतमध्ये येतो त्यासाठी आपल्याला परवानगी घ्यायची. तर परवानगी घेण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचं वर्ड्स तिथे वापरावं लागेल, किंवा आपण काय म्हणू की आपल्याला जर आतमध्ये जायचं असेल तर आपण सेकंड जे काय आहे, कॅन आय गो फॉर अ पिकनिक, म्हणजे मी पिकनिकला जाऊ शकतो का, अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, त्याची परमिशन घ्यावी लागेल. जे काही बाकीचे अर्थ आहेत त्याचे बाकीचे अर्थ ते चुकीचे आहेत. आय एम गोईंग फॉर पिकनिक म्हणजे मी जात आहे, म्हणजे याचा अर्थ ही परमिशन घेतलेली नाही आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय, आय एम नॉट गोईंग फॉर पिकनिक म्हणजे हा तर जायचंच नाही म्हणत आहे. आय वेंट फॉर पिकनिक हा पिकनिकला गेलेला आहे. पण सेकंड जे काय आहे, आय कॅन गो फॉर पिकनिक म्हणजे हा काय करतो, परमिशन घेतो जाण्यासाठी. ठीक आहे. 15 नंबरचा आहे, फाइंड द ऑड वर्ड्स. जो काही ऑड वर्ड्स आहे तो तुम्हाला फाइंड करायचा होता. त्यामध्ये बघा, कॅबेज,
ऑस्ट्रिच, ब्रिंजल आणि रॅडिश अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत. तर त्यामध्ये ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही दिसतो 15चा त्याचं उत्तर आहे बघा 2. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे सहामृग. बाकीचे जे काही तुम्हाला दिलेले आहेत तर ह्या बाकीच्या काय आहेत फळभाज्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 16 नंबरचं जे आहे फिल इन द ब्लँक युजर करेक्ट अल्टरनेटिव्ह असं दिलेलं आहे. नेहा वॉज डॉट डॉट एलिफंट इन अ झू. म्हणजे नेहाने काय केलेलं आहे एलिफंट पाहिलेला आहे. तर त्याचं ऑप्शन पर्याय क्रमांक काय होतं द इथे आपल्याला वापरायचं होतं की नेहा सॉ दी एलिफंट इन झू. त्यानंतर पुढचा होता बघा रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम चूज वन करेक्ट पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम्स दिलेली आहे आणि या डायग्राम्समधून तुम्हाला काय करायचं आहे एक सिलेक्ट करायचं आहे 17. तर हे जे काही वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत हे वर्ड्स कशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तर एक्सक्लेमेटरी मार्क्स आपल्याला त्याच्याबद्दल काय करावं लागेल वापरावं लागेल. कारण आपण हॅश, वॉव, ब्रॅवो आणि ओ असे जर झाले तर प्रत्येक वेळी काय करतो क्वेश्चन मार्क तिथे वापरतो. त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. अशा पद्धतीने वापरतो आपण. ठीक आहे. हे असेल तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नॉट क्वेश्चन मार्क. नेक्स्ट दिलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला एक वर्ड्स नंबर्स दिलेला आहे. तो नंबर्स किती आहे तो तुम्हाला शोधायचा होता. ठीक आहे. म्हणजेच त्याला जर तुम्ही रीड केला केअरफुली आणि त्याला जर सांगितलं तर तो नंबर्स आहे अ मिलियन. ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही दिसतो 3 तो त्यातला बरोबर आहे. 18चं लिहायचं होतं 3 अ मिलियन्स. 15 ऑगस्ट इज आवर डॉट डॉट डेज रिपब्लिकन इंडिपेंडन्स मदर्स अँड टीचर्स. तर आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट आपला इंडिपेंडन्स डे आहे. त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन्स जो आहे तो 20 नंबरचा क्वेश्चन बघा चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम ऑप्शन्स. अजय वॉज इल, ऋषिकेश विजिटेड हिम हॉस्पिटल ही सेड. म्हणजे अजय काय करायला गेलेला आहे त्याच्या मित्राला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला आहे. तर भेटायला गेल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला जो काही संवाद आहे हा कशा पद्धतीचा संवाद असेल तो म्हणेल ही सेड डॉट डॉट बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल की तो त्याचं वेलकम करेल, टू गेट अनादर डॉक्टर करेल, कॉंग्रॅच्युलेशन करेल आणि गेट वेल सून असं करेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की ऑप्शन पर्याय क्रमांक जे काही दिसतं तुम्हाला गेट विल सून अशा पद्धतीनं ते त्यातलं पर्यायी उत्तर कसं आहे बरोबर आहे. कारण वेलकम म्हणजे तो त्याचं आल्याबद्दल आभार मानतोय किंवा त्याचं आल्यानंतर स्वागत करतो ते असं होणार नाही. किंवा तो डॉक्टरला सल्ला देईल की दुसऱ्या डॉक्टरला भेटा असं पण तो होणार नाही. आणि कॉंग्रॅच्युलेशन तुझं अभिनंदन आहे दुखायला म्हणून असं पण म्हणणार नाही. मात्र चौथा पर्याय जो काय आहे गेट विल सून म्हणजे लवकर बरे व्हा अशा पद्धतीचं काय करू शकतो तो त्याची स्तुती करू शकतो. 21 नंबर बाय अरेंजिंग गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच वर्ड विल बी द मिडल पोझिशन. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. 21चे जे काही तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर लावावं लागेल. तर सर्वात अगोदर एल्बो येईल 1 नंबरला एल्बो. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिला तर आयब्रोज म्हणजे 1-2 नंबरचा येईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिला तर इलिश अशा पद्धतीनं जो आहे 3 नंबरचा आणि नंतर 2 नंबरचा येईल. ठीक आहे. इलिश, इलिड आणि फॉर्मेल. त्यानंतर इलिड येईल 2 नंबरचा आणि नंतर 1 नंबरचा येईल. अशा पद्धतीनं ते तुमची मांडणी केलेली असेल. तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की मिडल पोझिशनला कोणतं यायला पाहिजे. तर 21चं जे काही आन्सर आहे तर 21चं आन्सर आपण सांगू शकतो. याला जर आपण अरेंज केलं तर ते यायला पाहिजे इलिश. ऑप्शन क्रमांक जे काही दिसतं 3 तो त्यातलं बरोबर आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुम्हाला लावायचं होतं. नेक्स्ट तुम्हाला एक पिक्चर्स दिलेला आहे आणि पिक्चर्समधून तुम्हाला सांगितलं आहे की त्या व्यक्तीचं काय दुखत आहे. ठीक आहे. आता स्टमच म्हणजे पोटाचे आजार झालेले असतील पण ती डोक्याला हात लावलेले आहे म्हणून स्टमच होणार नाही. कोल्ड आणि कफ सर्दी आणि खोकला पण नाही. फेवर म्हणजे काहीतरी तिला ताप वगैरे आला असेल हे असं पण नाही. मात्र हेडॅकची जी आहे म्हणजे तिला डोक्याचा आजार झालेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन होता द सन रायजेस इन द डॉट डॉट नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, ईस्ट अँड वेस्ट. आता तुम्हाला सांगितलं 23चा जो काय आहे म्हणजे सूर्य जो काय होतो तो मावळण्याची दिशा तुम्हाला सांगायची होती. तर तीच रायजेस अशा पद्धतीनं तर त्याची दिशा कोणती असायला पाहिजे बघा. 23चा ऑप्शन आहे आन्सर क्रमांक 3 ईस्ट. नेक्स्ट आहे बघा सॉल्व द रिडल. आपल्याला काय करायचं आहे कोडे सोडवायचं आहे. आय यूज अ फ्लॉप, आय ग्रो क्रॉप, होम आय विन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. तर याच्यावरून आपल्याला सांगता येईल की हे कोणाचा बद्दल असायला पाहिजे तर हे फार्मरबद्दल असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 जो काही दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला
मिळेल. अलग लक्षामध्ये. फ्लॉप म्हणजे नांगर, शेती, फार्मर म्हणजे शेती. तर काय करतो तो, तर तो शेती नांगर वापरून शेती नांगरतो आणि काय करतो, पिकवतो. याचा अर्थ तो कोण आहे, तर तो फार्मर आहे. ठीक आहे. 25 नंबरचा क्वेश्चन जो काय होता, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द अंडरलाईन वर्ड्स आय विल नॉट कम विथ यू. तर विल नॉट कमला तुम्हाला काय करता येईल, कसं लिहिता येईल असं तुम्हाला सांगितले. तर याचा अर्थ आपल्याला विलंट असं लिहिता, वॉन्ट असं लिहिता येईल. WONT, विल नॉट म्हणजेच वॉन्ट, WONT असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे आय वॉन्ट कम विथ यू, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होईल. तर या पद्धतीनं तुम्हाला इंग्लिशचे असलेले जे काही प्रश्न आहेत असे प्रश्न तुम्हाला येतात आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं होते, उत्तरं शोधायची होती. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आले होते ते बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण पाहूया. तुम्हाला त्यांनी काय केले बघा, दे, न, व, स, ह, श अशी अक्षरं दिलेली आहेत आणि ह्याला एक जुळवायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायला सांगितले बघा त्यांनी, की त्यानंतर आपल्याला करायचं आहे त्यातला दुसरा आणि पाचवा जो काही शब्द आहे त्यापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द काढायचा. अगोदर शब्द तयार होईल तो होतो संदेश वहन. संदेश वहन. ठीक. आता यांनी सांगितले की दुसऱ्या नंबरचा म्हणजे देह आणि पाचव्या नंबरचा म्हणजे ह, म्हणजे देह या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर काया. ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो काय दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, त्यामध्ये त्यांनी बघा काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत. या शब्दामधले जोड अक्षर असलेले शब्द किती आहेत असं तुम्हाला विचारले. ठीक आहे. 27 नंबरमध्ये किती जोडाक्षर शब्द आहेत, तर त्यामध्ये 11 जोडाक्षर शब्द आहेत असा त्याचा अर्थ होईल. तर कोणकोणते आहेत बघा, हृदय, शस्त्र, ठीक आहे, भक्ती, राष्ट्र, ध्रुव, निष्ठा, ईश्वर, कर्तृत्व, प्रेम, अशा पद्धतीने जी काही शब्द आहेत. ठीक आहे. तर ही सर्व शब्द जर तुम्ही मोजली तर ही सर्व शब्द म्हणजे क्रिया एक आहे. ठीक आहे. अजून यामध्ये कोणता शब्द राहिला, तर हे असे टोटल जर आपण मोजले मित्र, तर हे टोटल शब्द किती आहेत तुमचे, 11 शब्द आहेत की जे काय असायला पाहिजेत, जोड अक्षराचे शब्द तुम्हाला असायला पाहिजेत. ऑप्शन पर्याय क्रमांक 1 जो काय दिसतो त्यातलं बरोबर उत्तर पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, वरील संख्येमाले 3 ने भाग जाणाऱ्या संख्याचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. आता हे 28 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं बघा, अगोदर हे चढत्या क्रमाने लावायचे होते. चढत्या क्रमाने म्हणजे कशी येणार बघा, आता त्यामध्ये 105 येणार सुरुवातीला जी 3 ने भाग जाणारी आहे. त्यानंतर कोणती येणार, त्यानंतर येणार 222 दुसरी आहे, त्यानंतर 351, त्यानंतर 522 आणि त्यानंतर 900. आता किती सांगितले त्यांनी, चढता क्रम लावल्यास म्हणजे हा चढता क्रम लावल्या तर मध्यभागी कोणती संख्या येईल, म्हणजे इकडून एक करू, इकडून एक कमी करू, इकडे एक, इकडे एक, आतमध्ये राहिली 351. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही 3 होता तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्शन पर्याय क्रमांक 3, 28चं उत्तर होतं 3. त्यानंतर वरील अक्षरमालिकेत उजवीकडून 25वे, 12वे, 22वे आणि 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच ते अक्षर आहेत ए, त्यानंतर एन, त्यानंतर डी आणि एच. याच्यापासून जर शब्द तयार केला तर तो शब्द तयार होतो हँड. आता हँड जर शब्द तयार झालेला असेल तर त्यातलं पहिलं अक्षर कोणतं असं विचारलं होतं, तर त्यातलं पहिलं अक्षर असेल एच. ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही एच दिसतो 4 तो त्यातला बरोबर उत्तर होता. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा होता. बटाटे, मुळा, गाजर आणि रताळे अशा पद्धतीने तुम्हाला शब्द दिलेले आहेत. तर त्यातला बटाटे हा शब्द जो काही शब्द आहे तो शब्द त्यातला कसा आहे, बरोबर शब्द तुम्हाला पाहायला मिळेल, जो की गटात न बसणारा शब्द आहे बटाटे, जो की पालेभाज्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. पुढचा प्रश्न जो आहे बघा, 3 आणि 4 त्याला 91 लिहिले, 2 आणि 3 याला काय लिहिले 36. म्हणजे आता याच्यामध्ये काय बघा, तर यांचे घन केलेले आहेत म्हणजे 2चा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो की घन करून त्यांनी काय केलं, त्यांची बेरीज केली. 3चा घन किती येतो 27 आणि 4चा घन येतो 64. यांची जर बेरीज केली तर ती येते 91. म्हणजे घनाची बेरीज आतमध्ये लिहिलेली आहे. याचा अर्थ कोणता तरी एक चुकीचा असायला पाहिजे, तर तो कोणता चुकीचा आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर त्यामध्ये बघा दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहू शकतो
दुसऱ्यामध्ये 8 अधिक 27 असा होईल तो. 8 आणि 27 म्हणजे होतात 35ला 5 हातचाला 1 म्हणजे इथं 35 व्हायला पाहिजे होती, इथं 36 दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो काय दिसतो त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, पर्याय क्रमांक 2. कारण बाकीच्यामध्ये घनाची बेरीज आतमध्ये केलेली आहे, मात्र ते घनाची बेरीज पूर्ण होत नाही. 32 नंबरचा जो काही प्रश्न आहे, 32 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला 32 नंबरचं जर उत्तर काढायचं झालं तर ते आहे 2. ठीक आहे, तर ते कशा पद्धतीनं आहे, तर त्याला तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही प्रत्येकाला भाग देऊन पहा. भाग दिल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही समसंख्या तुम्हाला किंवा पॉईंटमध्ये काही संख्या मिळतील फरकाच्या पद्धतीनं, तर त्यावरून तुमचा आन्सर असायला पाहिजे 10/32. पुढचा शब्द 33 नंबर. 33 नंबरचं जर आपण उत्तर काढलं वधू, अर्क, भानू आणि मित्र, तर 33 नंबरचं उत्तर आहे वधू. चौतीस नंबरचं जर तुम्ही पाहिलं तर ह्या 34 नंबरमध्ये एक कोणचं तरी पकडा. ठीक आहे, आता यामध्ये आपण काय पकडूया बघा, हा स्टार जो काय दिसतो हा स्टार पकडू. या स्टारची दिशा इथं गेलेली आहे, आता इथून इथं आलेली आहे, इथून बघा तो इथं आला आहे, इथंच आलेला आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेला नाही. 34 म्हणजे स्टारची दिशा आपल्याला चेक करायची होती, तर 34 मध्ये उत्तर आहे 4. ते चौथ्या पर्यायामध्ये स्टारची दिशा बदललेली नाही, बाकीच्या याच्यामध्ये स्टारची दिशा काय झालेली प्रत्येक वेळी बदललेली आहे. 35 नंबरचा प्रश्न काय बघा, खालील संख्येमालेत प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक तुम्हाला निवडायचा होता. ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक तुम्हाला काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर यामध्ये 14, 19, 29, 40, 44, 52, 59 अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये 2 संख्यामाला तुमच्याकडे आहेत. एक संख्यामाला आहे 15 ने वाढणारी अशा पद्धतीनं. ठीक आहे, ही आणि दुसरी जी काही आहे ती दुसरी आहे 21 नंतर 12 नंतर 21 अशा पद्धतीने ती वाढणारी होती, म्हणजेच त्याचा आन्सर आहे 73. ऑप्शन पर्याय क्रमांक 4 जो दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. वरची आहे 15 आणि 15, खाली आहे 21 12 21 अशा पद्धतीने. ठीक, पुढचा प्रश्न आहे पुढील संख्यामधील चुकीचं पद ओळखायचं होतं आपल्याला. ठीक आहे, 36 हा जो काही प्रश्न तुम्हाला दिलेला आहे यामध्ये तुम्ही सांगू शकता बघा, पहिल्यामध्ये 4चा फरक आहे इथे, नंतर आहे तुमचा 8चा फरक आहे, नंतर आहे 12चा फरक, नंतर आहे 16चा आणि नंतर मात्र तुमचा फरक जो काय आहे हा फरक तुमचा चेंजेस होत गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पुढे 26चा फरक आहे, म्हणजे इथे जो काही असलेला फरक आहे तो चेंजेस झालेला आहे. म्हणजेच ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही दिसतो 76 हा फरक सारखा नाही आहे, म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो दिसतो त्यातला बरोबर उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. 16चा फरक असायला पाहिजे होता, मात्र तिथे 16चा फरक तुम्हाला पाहायला मिळत नाही, तिथे तुम्हाला 14चा फरक पाहायला मिळतो. इथे कितीचा फरक पाहायला मिळतो, 14चा असायला पाहिजे होता 16चा. अक्षर मालिकेतील इथलचे जे काही आतमध्ये गाळलेले नंबर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे होते बघा. याच्यामध्ये एक संख्या सिरीज तयार केली त्यांनी, ACC, त्यानंतर ADD, त्यानंतर AEEE, आता असायला पाहिजे AFF अशा पद्धतीनं. म्हणजे 37चं आन्सर जर तुम्ही फाइंड केलं तर ते होतं EAF. ऑप्शन पर्याय क्रमांक जे काही दिसतो 3 ते त्यातलं बरोबर उत्तर आहे. त्यातला एक ई आपल्या इथे राहिला होता. अगोदर किती ई होते बघा, 2 C होते, नंतर 3 D झाले, नंतर 4 E झाले. पुढचा प्रश्न 38 नंबरचा जो काही प्रश्न आहे, या 38 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे काही मासा तुम्हाला दिलेला आहे या माशाच्या दिशा त्यांनी चेंजेस केलेले आहेत. या दिशा चेंजेस करत असताना तुम्ही पाहू शकता की जो काही वळताना तो दिसतो त्याच्या पुढची तुम्हाला डायग्राम्स काढायची आहे. अगोदर या दिशेला तोंड आहे, नंतर इकडे गेले, नंतर इकडे गेलेलं आहे, नंतर इकडं, आता दूर तोंड असायला पाहिजे या दिशेला. म्हणजे तसे पर्याय जे काही दिसतात तुम्हाला तसे पर्याय बघा, याचं तोंड या दिशेला आहे, याचं तोंड त्या दिशेला आहे, मात्र ह्याची जी काही 3 नंबरची आकृती आहे ती चुकीची आहे. तर राहिल्या फक्त 2. तर यामध्ये जे काही असणारे टोक आहे ते टोक तुम्ही पाहू शकता. हे जे काही बाणाचं टोक आहे हे दिशेच्या प्रमाणे नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जो काही दिसतो 38चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे,
त्या आतमध्ये असलेल्या डोळ्याची आणि त्रिकोणाची जी काही आहे ती संख्या मात्र चेक करायची होती. 39 नंबरचा जो काही प्रश्न आहे हा प्रत्येक प्रश्न तुम्ही पाहू शकता. यामध्ये जे काही तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये बघा, तुम्हाला फरक तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये तुम्हाला फरक घ्यायचा होता 13चा, नंतर आहे 23चा, नंतर आहे 13चा, नंतर आहे 23चा, नंतर अशा पद्धतीनं 26चा. ठीक आहे, 23चा असा तो फरक तुम्हाला दिलेला आहे. तर तो 23चा फरक असायला पाहिजे होता. मात्र जो काही 63 आहे यांच्यामध्ये मात्र तो फरक पाहायला मिळत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 63 जो काही दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपला असायला पाहिजे. 39चं लिहायचं होतं 63. त्यांच्यामधला फरक जो आहे तो फरक कॉन्स्टंट पाहिजे होता 13-23, 13-23चा. मात्र तिथे तो फरक आपल्याला मिळत नाही. बघा, रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कुणाचा असेल? आता जीवा ही वर्तुळात असते तर वर्तुळाला काय म्हणले त्यांनी? आयत. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर असायला पाहिजे आयत. ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही 4 दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल आयत. त्यानंतर 41 नंबरचा प्रश्न, आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे. तर 2 वर्षानंतरचे वय किती असं सांगितले? मुलाचे 2 वर्षानंतरचं वय. आता एक लक्षात घ्या, म्हणजे याला दाखवायचं x अधिक y बरोबर 52 आणि x वजा y बरोबर 28 प्लस y मायनस y कट होईल. म्हणजेच 2x बरोबर दोघांची बेरीज करा. 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 5 आणि 3 8, म्हणजे x बरोबर काय आला? 40. x जर 40 आलेला असेल तर y यायला पाहिजे 12. आता 2 वर्षानंतरचं वय किती? 12 अधिक 2 म्हणजे 14. ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही 2-3 दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. कारण आईचं वय आहे 40 वर्ष, मुलाचं आहे 12 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज करा 52 येते. दोघांचा फरक घ्या 28 वर्ष येतो. आता 2 वर्षानंतर मुलाचं वय किती? आज 12 आहे तर 2 वर्षानंतर 14 वर्ष. पुढचा प्रश्न, दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाच्या परीक्षेची सुरुवात झाली. मराठी आणि इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 विषयाचा पेपर होता. तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? ठीक आहे, तर 42चं उत्तर करून घ्यायचं 3. ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो काही आहे गुरुवार, त्या दिवशी त्याचा पेपर होता. ठीक आहे. दीक्षाची आई माझ्या आईला म्हणते तर दीक्षा माझी कोण? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर 43चं उत्तर होतं 4, भाषी. त्यानंतर खालील त्रिकोणामध्ये किती त्रिकोण दिसतात तुम्हाला हे सांगायचं होतं. त्याचं उत्तर आहे बघा 13. ठीक आहे, तर हे त्रिकोण तुम्हाला मोजायचे होते अशा पद्धतीने. हे 3 आहेत, आतमध्ये ते 2 आहेत, 5 हा एक आहे 6. त्यानंतर हे त्रिकोण पण मोजायचे होते 6, 7, 8, 9, 10, 11 आणि त्यानंतर हा एक असेल 12 आणि त्यानंतर जर एक त्रिकोण मोजला आपण तर हा एक भरायला पाहिजे 13. तर असे किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? 13 त्रिकोण आहे. त्यानंतर 45 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये चौकोन किती आहेत असं आपल्याला सांगितले. तर चौकोन किती आहे त्याच्यामध्ये? 6. ठीक आहे, कारण तुम्हाला आपल्याला हे असं पकडावं लागेल. हा अशा पद्धतीने हा एक चौकोन आहे असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर हा एक असा पकडला तर हा एक चौकोन होईल 2. तसंच या साईडनं पण आपल्याला पकडावे लागतील. तसेच त्याचे तयार किती होतील? 2. तर असे सगळे 2 आणि 2 4 आणि आतमध्ये पुन्हा त्याचे किती तयार होतील? 2. तर असे टोटल 6 चौकोन तयार व्हायला पाहिजे. तुम्हाला जी काही आरशातील प्रतिमा आहे ती आरशातील प्रतिमा शोधायची होती. आरशातील प्रतिमा जर तुम्हाला शोधायची असेल तर 46 नंबरचं उत्तर तुमच्याकडे मिळेल. ऑप्शन पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, आरशातील प्रतिमा. 47 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्या 47चं उत्तर होतं 4. अशा पद्धतीने आरशातली आपल्याला प्रतिमा दिसेल.
48 नंबरचा जो काही प्रश्न आहे, 48 नंबरच्या प्रश्नामध्ये पाण्यामध्ये आपल्याला कसं प्रतिबिंब दिसतं हे सांगितले. तर 48चं उत्तर आहे 3. 49 जो काही प्रश्न आहे त्या 49 या प्रश्नाचं उत्तर होतं 3. अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ती आकृती दिसेल. 50वा प्रश्न, सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकेदार वस्तूने नाव कोरू लागला तर या प्रसंगी तुम्ही काय कराल? बघा, तर या प्रसंगी आपण काय करणार आहे, तर सार्वजनिक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याविषयी त्याला समजावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सहसंबंध तुम्हाला लिहायचे. मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधानमंत्री होते तर निराजी रावजी डॅश डॅश होते. तर 51चं उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला 1. ते स्वराज्यामध्ये काय होते? न्यायाधीश होते. 52. 21 जून आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आहे तर 22 डिसेंबर आपल्याकडे असलेली सर्वात मोठी काय आहे? रात्र आहे. बावनचे संबंध तुम्हाला दिले आहेत. बघा, इथे आडव्या रेषा आहेत तर उभ्या रेषा आहेत. इथे उभ्या आहेत तर आपल्याला आडव्या रेषा बघाव्या लागतील. तर किती रेषा आहे? त्यामध्ये 3 रेषा आहेत. तर ऑप्शन पर्याय क्रमांक जो काही 2 दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, त्यांनी 54ला 24ला 8 लिहिलं तर 36ला काय लिहावं लागेल? अशा पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन्स दिलेला आहे. तर 54मध्ये आपण पाहू शकतो. बघा, तर त्यांनी घन तयार करायला सांगितलेलं आपल्याला. ठीक आहे. तर याचा अर्थ बघा काय आहे, तर ह्या 4मधून 2 गेला, 2 राहिला, 2चा घन. 6मधून 3 गेला, 3चा घन 27. एकमेकाच्या संख्येतून वजा करायचे होते आणि त्यांचे काय करायचे होते? आपल्याला घन लिहायचे होते. 55 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 1. सिंपल आहे. इथे पुढच्या संख्यामध्ये फरक काय केले? त्यांनी ॲड केलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला इथे 2 लिहिलं तर त्यासाठी 3 लिहिलं तर आपल्याला 1 साठी काय लिहावं लागेल? 2. 9 साठी त्यांनी 8 लिहिलं तर आपल्याला 8 साठी काय लिहावं लागेल? 7. अशा पद्धतीने त्याला काय करायचं? चेंजेस करायचं होतं. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे, तंतोतंत जुळणारी आकृती तुम्हाला शोधायची होती. कोणती आहे? तर आता जी तुम्हाला दिसते तशा पद्धतीची आकृती जर तुम्ही शोधली तर ती आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 जो काही दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. तर 56चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 57चं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यासारखी तंतोतंत जुळणारी आकृती जर आपण पाहिली तर ती आकृती आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो काही दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. बघा, विराटचा उजवीकडचा 15 मुले आणि डावीकडे 21 मुलं आहे. तर यामध्ये आतमध्ये असलेला जो काही भिनित आहे त्याच्यामध्ये एकूण किती मुलं आहेत असं आपल्याला सांगितले. तर सरळ सरळ काय करायची? यांच्या दोघांची बेरीज करायची. म्हणजेच ती बेरीज किती? ते बघा, 5 आणि 1 6 आणि 2 आणि 2 3. ठीक आहे. म्हणजेच एकूण आलेले आहेत 36. त्यातून आपण आपल्याला काय करायचं आहे? बघा, 1 मायनस करायचं आहे. म्हणजे टोटल किती असतील? 35. 35 जर म्हणलेले असतील तर याचा अर्थ मधोमध असलेला जो काही क्रमांक आहे तर तो होता ऑप्शन पर्याय क्रमांक 19. एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे आणि सनीचा शेवटून 20वा आहे. सनी आणि संगीता यांच्या नावामध्ये 15 मुले आहेत. तर हजेरी पत्रकात एकूण किती मुले आहेत असं तुम्हाला सांगितले. तर 59 जो काही पर्याय क्रमांक दिसतो त्याचं उत्तर होतं 1. सगळ्यांच्या काय करायची? तुम्हाला बेरीज करायची. जे काही नंबर्स तुम्हाला दिसतात या सर्व नंबरची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 45. म्हणजे हजेरी क्रमांकामध्ये किती आहेत? 45 मुलं आहेत. पुढे आहे, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे म्हणजे कुठे आहे? बघा, ही पूर्व आहे तर इकडे तोंड करून ती उभा आहे. त्यांनी सांगितलं की ती डाव्या बाजूला काटकोनामध्ये वळाली. म्हणजे इकडे वळाली काटकोनामध्ये. ठीक आहे. 2दा वळाली म्हणजे तिचा आता तोंड असायला पाहिजे पूर्वेला. तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? तर तिची पाठ आता असेल पश्चिमेला. ऑप्शन पर्याय क्रमांक 60 जो काय होतं त्याचं उत्तर होतं 4. 61 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेला, नंतर तो दक्षिणेला 13.5 गेला, त्यानंतर पूर्वेला 7.5 गेला, नंतर उत्तरेला 13.3 गेला. तर अशा पद्धतीनं तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे असं तुम्हाला विचारले. तर 61चं उत्तर आहे 3. 11.5 किलोमीटर. त्याची आकृती तुम्हाला व्यवस्थित काढायची. पश्चिमेला त्याला न्यायचं आहे अशा पद्धतीनं, नंतर दक्षिणेला न्यायचं आहे, त्यानंतर त्याला पूर्वेला घेऊन जायचं 7.5,
त्यानंतर तो उत्तरेला न्यायचा आहे तुम्हाला 13.5, म्हणजे इथून इथलं जे काही अंतर असणार आहे ते अंतर तुम्हाला फाईंड करायचं होतं. म्हणजेच हे आहे तुमचं 7, तर याचा अर्थ 19मधून एवढं जर वजा केलं ते असायला पाहिजे 11.5. पुढचा प्रश्न, मंदाचा जन्म 8 जुलै 2007ला रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो? आता 2007ला झाला म्हणजे दुसरा वाढदिवस असायला पाहिजे 9ला, म्हणजेच 2 दिवस. आणि याचा अर्थ 2008 हे काय असायला पाहिजे, एक लीप वर्ष असायला पाहिजे, म्हणजे 3 दिवसांनी वार कुठं जायला पाहिजे, पुढे. मग 3 दिवसांनी जर वार पुढे जातो तर रविवारच्या नंतर 3 दिवस मोजा, सोमवार, मंगळवार, बुधवार. ऑप्शन पर्याय क्रमांक 62चं उत्तर आहे बुधवार. पुढचा प्रश्न, एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर 4 सप्टेंबरला वार किती? आता ऑगस्ट महिना 31 दिवसाचा असतो, याचा अर्थ त्या दिवसामध्ये किती राहिले, 29 म्हणजे एकच दिवस पकडायचा आणि हे 4 म्हणजे टोटल दिवस झाले 5 दिवसांनी वार पुढं जाईल, याचा अर्थ 2 दिवसांनी वार मागे जायला पाहिजे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार. याचा अर्थ 63चं उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 सोमवार. पुढचा प्रश्न आहे की वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोनामध्ये असलेला जो काही अंक आहे तो तुम्हाला शोधायचा होता. आता तुम्ही पाहू शकतात, आकृतीला व्यवस्थित पहा, सगळ्यामध्ये असलेला पर्याय क्रमांक 4 जो काही दिसतो त्यातला बरोबर उत्तर आहे 4. 65 नंबरचा जो काही प्रश्न तुम्ही पाहिला, तर या 65 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल बघा, प्रत्येक प्रश्नांचं तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये काय जे तर्क साम्य तुम्हाला दिलेले आहेत ते चेक करायचे होते. तर ते वर्ग संख्या दिलेले आहेत बघा तुम्हाला, ठीक आहे. तर वर्ग संख्या तुम्ही पाहू शकतात की याच्यामध्ये जे काही वर्ग तुम्हाला दिलेले आहेत ते वर्ग तुम्हाला शोधायचे आहेत. बघा, 8मधून 5 गेले तर 3चा वर्ग इथं दिला, 7मधून 2 गेले तर 5चा वर्ग इथं दिला, म्हणजे 2चा वर्ग यायला पाहिजे 4. ऑप्शन पर्याय क्रमांक 1 जो दिसतो त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मोठे आतडे जठर, लहान आतडे, तर लहान आतड्यासाठी काय मिळेल अशा पद्धतीनं, तर त्याचं 66चं उत्तर आहे ग्रासिका. ऑप्शन पर्याय क्रमांक 1. 67 आहे गंगा, महानदी, तर गोदावरी, कावेरी. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जे काय दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, ज्या उपनद्या आहेत. हे 4 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या आकृतीमधून 68 नंबरचा जो काही प्रश्न आहे ती आकृती आपल्याला शोधायची आहे. तर त्यामध्ये दिशा तुम्हाला दिलेल्या आहेत, अगोदर तुम्हाला अँगलमध्ये रोटेट केलेलं आहे, तर त्याच अँगलमध्ये जर रोटेट केलं तर चौथ्या पर्याय काय असायला पाहिजे, त्यातलं बरोबर उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या प्रश्नामध्ये सगळ्या मूळ संख्या दिलेल्या आहेत, जोडमूळ संख्या, ठीक आहे. जोडमूळ संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्यानंतरचा जोडमूळ संख्येचा पर्याय कोणता आहे, तर 41,43 हा जो काही ऑप्शन पर्याय क्रमांक दिसतो तो पर्याय क्रमांक तसा काय बरोबर आहे. 70चं जे काही तुम्हाला दिसतं ते ह्या 70मध्ये फक्त फरक चेंजेस केलेले आहेत, म्हणजे अगोदरच्यामध्ये त्यांनी काय केले, 5 नंतर 8 लिहिलं तर 6 नंतर आपल्याला 9 लिहावं लागेल, अशा पद्धतीने तुम्हाला ते फाईंड करायचं होतं. तर 70चं उत्तर आहे 2. 93, 87 त्यातलं बरोबर उत्तर आहे. 71चं जर तुम्ही पाहिलं तर 71ला जर तुम्ही सांकेतिक भाषेत 5ला काय लिहिलं बघा 13, 7ला लिहिलं 19, तर 8ला काय लिहिलं त्यांनी 22, तर 1ला काय लिहावं लागेल अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. तर या सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला ते जर मांडायचं झालं तर 71चं उत्तर आहे 3. ऑप्शन पर्याय क्रमांक 1 जो काही दिसतो त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. बघा, एका भाषेत 1ला 5 म्हटले म्हणजे इथं 5 मांडावं लागेल, गुणिले 2ला काय म्हटलेले त्यांनी बघा, 3ला 7 म्हटले आणि 4ला 9 म्हटले, तर 2ला 6 म्हटले, 2ला 6 घ्यावं लागेल, अधिक 3ला त्यांनी 7 म्हटले, म्हणजे 6 पंचे 30 अधिक 7 37. ऑप्शन पर्याय क्रमांक 4 जो दिसतो त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर त्यांनी रक्षकसाठी बघा अशा पद्धतीनं 3 आकृत्या दिल्या आहेत, भक्षकसाठी 3 दिले आहेत आणि क्षरणसाठी 3 दिले आहेत. तर भरण हा शब्द कसा लिहिला जाईल हे तुम्हाला सांगायचं आहे. आता एक लक्षात घ्या, क्षक आणि क्षक हे जे काही दिसतात त्यामधले हे 2 जे काही दिसतात तर हे आहेत क्षक आणि क्षकसाठी, ठीक आहे. म्हणजे क्षक कटला याचा अर्थ भ साठी काय असायला पाहिजे, तर 100% अशा पद्धतीनं आपला भ असायला पाहिजे. तर पर्याय क्रमांकामध्ये गोल जो काही दिसतो आपल्याला ते कुठे कुठे आहेत गोलमध्ये डॉट हे लक्षात घ्या, तेच आपले उत्तर असायला पाहिजे. तर प्रत्येकामध्येच ते भक्षक तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे आपला पहिला असाच पद्धतीने सापडला
ठीक आहे, भक्षकमधला. आता नंतर आपण शोधू बघा क. आता दुसऱ्या याच्यामध्ये इथे तिसऱ्यामध्ये क्षरण आणि इकडं रक्षक आहे. तर क्ष आणि क्ष तिघांमध्ये पण क्ष क्ष कॉमन आहे. तर तिघांमध्ये सुद्धा जो काही क्ष कॉमन आहे तर हे कट करून टाकू. ठीक आहे, याचा अर्थ क साठी आपल्याला काय वापरले त्यांनी, तर अशा पद्धतीनं चौकोन आणि हे वापरायला असायला पाहिजे, म्हणजे ते पर्याय तुमचे काय असतील बरोबर. आता न साठी तुम्हाला वापरायचं आहे तर न साठी हा त्रिकोण वापरायचा होता. म्हणजेच अशा पद्धतीची जी काही आकृती तुम्हाला दिसते चौकोन चौकोन आणि त्रिकोण, हे त्यातला बरोबर पर्याय आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे चौकोन गोलमध्ये चौकोन डॉट आणि त्रिकोण ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो दिसतो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. सेम तशाच प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. नवर याच्यासाठी काय लिहिले बघा त्यांनी, अधिक वजा भागिले. नरकसाठी वजा अधिक गुणिले आणि मकरसाठी काय लिहिले गुणिले वजा आणि बॉक्स. तर वकम कसा लिहावा लागेल, आता एक एक अक्षर आपण कमी करू. र र आता र र मध्ये कट केलं तर त्याच्यामध्ये राहिला व, आपल्याला व घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये काय काय कट होतं बघूया. अधिक वजा कट झाला म्हणजे व साठी काय आहे भागिले. जिथे जिथे भागिले आहे ते आपले उत्तर आहेत. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 आणि 3 मधले फिक्स आपलं उत्तर असायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. व सापडला. आता क सापडायचं आहे आपल्याला. क जर सापडायचं असेल तर यामधला गुणिले क आहे. क म्हणजे काय आहे गुणिले, म्हणजे याचा अर्थ गुणिले पण असायला पाहिजे बघा, भागिलेच्या नंतर गुणिले अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर राहिलं म. म साठी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. कर कर आपण ते सॉल्व करून घेऊ. म साठी त्यांनी काय वापरले ते बघून घेऊया. तर 74चा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर जर आपण काढलं तर ते आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 जो काही दिसतो त्रिकोण गोल आणि चौकोन, हे क साठी वापरलेलं आहे. म साठी म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो दिसतो त्यातलं बरोबर उत्तर पाहायला मिळेल. 75 नंबरचा जो काही प्रश्न होता तो आहे मैदानाच्या सामन्याचा खो खोचा सामना सुरू आहे. सामना अटीतटीत चालू आहे. अचानक मैदानावर गोंधळ झाला तर तुम्ही काय कराल. ठीक आहे, तर आपण काय करू अशा पद्धतीनं बघा. तर आपण गोंधळ झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही पहिलं ऑप्शन होतं ते त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल किंवा ते उत्तर करावं. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमचा हा जो काही पेपर आहे इयत्ता 5वीसाठी असलेला जो काही स्कॉलरशिपचा पेपर होता शिष्यवृत्तीचा, हा पेपर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा होता. असाच पेपर पुढचा जो काय असायला पाहिजे 2018 मध्ये झालेला जो काही पेपर असेल त्या पेपरचे दोन्ही भाग आपण काय करणार आहोत घेणार आहेत. तसंच 8वीसाठी असलेला जो काही पेपर आहे 7वी 8वीसाठी असलेले त्या पेपरचे सुद्धा जे काही येणारे प्रश्न आहेत ते पण आपण काय करणार सोडून घेणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.